अगं राधा बघ तू. हो, ते शाळेत निघालेली, म्हटलं जाता जाता किसूला बघून जावं. अगं काय बघतीस किसूला, रात्रभर पोराला झोप नाही. आत्ताशी कशी तरी त्याला झोप लागली. मला तर त्याची लय काळजी वाटायला लागली बघ. आत्तापर्यंत असं कधीच झालं नव्हतं त्याला. बापू, तुम्ही नका काळजी करू, किसू होईल बरा. अगं काय म्हणतीस काळजी करू नका. कुठल्याही बापाला सांगितलं काळजी करू नका, काळजी करू नका, तर ती जमणार आहे का? स्वतःचं पोरगा आजारी असल्यावर बापाला काळजी वाटणारच की. अगं बापाचं मन आहे ती. मला तर वाटतंय कोणाची तरी दिष्टच लागली असेल बघ त्याला. या पोराला पण काय कळत नाही, उन्हातानाचं कुठं पण फिरते. आणि सगळ्या जागा काय चांगल्या असतात का? आज उताराच काढतो म्हणजे काहीतरी फरक पडेल बघ. बापू, उतारा वगैरे नका काय काढू. हे सगळं तेच सगळं म्हणजे काय? म्हणजे हे सगळं नीट होईल असं म्हणायचं होतं मला. अगं पोरी, तुझ्या तोंडात साखर पडू. अगदी तू म्हणती तसंच होऊ दे. देवा विठ्ठला पांडुरंगा, अरे तुझंच लेकरू आहे रे बाबा. ती लई त्रास देऊ नको, लवकर बरं कर त्याला. मी पण काही अड्यागत बोलत बसलोय. तुला शाळेत जायला उशीर होत असेल, जा लवकर तू. होय. बापू, घरात काळा दोरा आहे का हो? काळ दोरा होय? नाही ग. बर, मी येते घरी जाऊन, तोवर तुम्ही जेवण करून घ्या. बरं, मी जेवून जातोच का आम्हाला तर. बर, येऊ मी. आग्रहादा, लय देवगुणाची आहे ही पोरगी. किसूच्या आजारपणात लय काळजी घेतली बघ तिने. मी आता रानातलं काम बघायचं का कोणाची घेतलेली कामं बघू, का ग्रामपंचायतीचं बघू, का ह्याचा आजारपण बघू. पण ही आहे म्हणून मी बिनघोर आहे बघ. आणि हो, तुला शाळेत जायला उशीर होत असेल ना, जा. मला पण कामावर जायचं आहे. जाऊ का? कोण आहे? राधा? राधा, अगं राधा, अगं राधा थांब. अगं काय तुझं विमान खाली उतरतंय का नाही? का ग, काय झालं? अगं कधीची तुला हाक मारत्या, तुझं लक्षच नाही. आणि 2 दिवस झालं बघत्या, शाळेत पण तुझं लक्ष नाही. सर जे प्रश्न विचारतात त्याची उत्तरं येत असताना पण तू उत्तर देत नाहीस. आणि काल पण मी बघितलं, डबा नुसताच उघडून ठेवला होतास, जेवली पण नाहीस. भूमे, इथं मनात जे प्रश्न आहेत ना त्याचं उत्तर सापडेना. सरांच्या प्रश्नाचं उत्तर कुठनं देऊ? आणि जेवायचं म्हणतेस, जेवायला भूक तर लागली पाहिजे की ग. म्हणजे तुझा मुख्य प्रश्न किसू आहे तर. राधा, तू किसूला हे सगळं बोलत का नाहीस मग? अगं तुला काय वाटते, मी काहीच प्रयत्न केले नाहीत का? अगं त्या देवयानीकडे गेली, तिला म्हणलं तुझ्यासोबत मला पण ने किसूला बघायला. तर ती म्हणली किसूला तुझे तोंड बघायची पण इच्छा नाही. काय? किसू असं म्हणला? नाही ग, किसू असं नाही बोलणार. होय ग, ती देवयानी काय खोटं सांगेल का मला? आणि भूमे, किसू लई दिवस झाला आजारी आहे ग. आणि मी त्याला एकदाच बघायला गेल्या, आणि बघून पण लई दिवस झालेत ग. मला आता त्याचा आवाज ऐकायचा आहे, मला त्याला भेटायचं आहे ग. पण कसं भेटू काहीच कळना झाले आता. भूमे, तू काहीतरी कर की. अगं मी काय करू? भूमे, कर की ग माझ्यासाठी. असं म्हणतेस का? राधा, आपण एक काम करूया का? आपण तिघ्याची आणि पप्पाची मदत घ्यायची का? अगं कशाला?
ते काय म्हणलं ते तुला सांगितलंय ना मी. होय अगं राधा, हे सगळं कोमीमुळं घडलंय ना. आपण तिला घेऊनच काहीतरी करूया. म्हणजे कोमीला घेऊन काय करणार आहेस? अगं म्हणजे मी एक काम करते, कोमीला घेते आणि दिग्याला पटवते आणि दिग्याला सांगते की राधाची आणि किसूची भेट घालून द्यायला. अगं पण दिग्या तयार होईल का ग? अगं कोमीने सांगितल्यावर नक्की कराल बघ. बरं भूमे, पण काय करायचंय ना ते आजच्या आजच कर. ए बाई, आता तर आपण शाळेत चाललोय. अगोदर मला कोमी सोबत बोलू द्या तरी, मग बघू. बरं, पण आठवणीनं कर हो. माझ्यासाठी. चल. किसू, पाय पुढं कर. काळा दोरा आणलाय, पायात बांधायचा आहे. कशाला? कशाला म्हणजे काळा दोरा पायात बांधला ना की नजर लागत नाही बघ, आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे चांगल्या नजरेने बघेल असं नसतं ना. आणि हे मी नाही, माझी आई म्हणते. चल कर पाय पुढे. किसू, काय चाललंय मनात? नाही काय. काय नाही म्हणजे सांग ना किसू, काहीतरी चाललंय तुझ्या मनात. सांगितलं नाही आता काय नाही म्हणून. सारखं सारखं काय विचारतेस? बरं, असू दे. देवयानी, सॉरी. ठीक आहे. मला कोणी भेटायला आलं का? भेटायला? तुला भेटायला अजून कोण येणार आहे? मी, दिग्या आणि पप्प्या. अगं तुम्ही तर आहेच की, पण राधा. राधाचं काय? राधा आली ती की भेटायला? नाही, त्या दिवशी आली होती, त्याच्यानंतर नाही आली भेटायला. परत नाही आली? नाही आली. राधा अशी कशी काय करू शकते? अशी कशी काय करू शकते काय म्हणतोयस किसू? तिने असंच केलंय. मला भेटली होती ती. मी तिला विचारलं येतेस का किसूला भेटायला, तर ती मला म्हटली मला नाही भेटायचं कुणाला, मला लय अभ्यास आहे. काय? राधा अशी बोलली? होय, असं बोलून ती निघून गेली. बर. किसू, आपण एखाद्या व्यक्तीला आपलं समजतो ना, तर हे पण बघितलं पाहिजे की समोरची व्यक्ती आपल्याला किती आपलं समजते. नाहीतर मग जाळायला पाहिजे. काय? अरे दोरा म्हणते मी, जाळला पाहिजे ना, नाहीतर निघेल. मी आले अगरबत्ती घेऊन. आज निरबदीन बोलवले. कुमीचं माझं जुळणार एक नंबर. अर्धी घ्या. आईला ही कशाला आली? काय ग? अरे एकटाच थांबलायस वे. आणि कोमी कुठं आहे? कुमी या लागल्या म्हणून इथं तिची वाट बघत थांबली. बरं, ऐक की, तुला एक सांगायचं होतं. ए, तू मला काय सांगू नको, मला कुमी सांगणार आहे. अरे म्हणजे कोमी आणि मी आम्ही दोघी मिळून तुला सांगणार होतो. काय? दोघी? अरे म्हणजे तू समजतोयस तसं नव्हे, दुसरा विषय आहे. दुसरा विषय आहे व्हय? मग बोल. किसू आणि राधाचं काय झालंय का? राधान किसूच का? अरे राधा लई रडत होती बघ कोमीपाशी, आणि माझ्याजवळ येऊन पण लई रडल्या. तिला किसूला भेटायचंय, तिला तिची चूक कळल्या, पण किसू तिला भेटतच नाहीये. ए बया, त्यांची त्यांना बघू दे की, मला का सांगतेस? कोमी असं म्हणत होती की आपण राधा आणि किसूची भेट घालून देऊ, आणि हे काम फक्त तूच करू शकतोस, असं तुझ्यावर तिचा लई विश्वास आहे. काय? कुमीचा माझ्यावर लय विश्वास आहे, पण तू हे खरं सांगतेस ना? अरे होय रे, कोमीची शपथ. आईला कुमीची शपथ? म्हणजे कुमी नक्कीच बोलली असणार आहे. मग करतो की काम. दिगू मग जातोयस ना? जातो की. जा जा, आणि किसूला राधाच्या घराच्या पाठीमागं भेटायला घेऊन ये. होय जातो, आणि किशाला घेऊन येतो. पण भूमे, कुमी नक्की बोलली ना? अरे होय रे, तुला म्हणली ना, कोमीची शपथ.
तुम्ही शपथ जाऊन घेऊन येतो त्याला. चालतंय जा. खा की बाई खा की. खिची जरी खायला टाकलं तरी खात नाही आणि परत बाप मला शिवाय देतोय खायला चालत नाही का. मी तर सांगितलंय त्या दोघांची भेट घालून द्यायची आहे, आपलं बी काम होतंय. आईला पप्प्या याला बी घेऊन जातो. पप्प्या चायला हे काय एवढं चकाळ आहे काय रे. आलो आलो. अरे नाही की मारत पेदरे बोकाच्या थांब. काय काय करायला लागलायस. जनावरांचे चारा टाकतोयस. दिसते तर कशाला विचारतोय. बरं चल आपल्याला एक काम आहे की तुझ्या घरी जायचं आहे. याडा झालं कर तू. अरे ती किशा आहे आजारी आणि ती गप गोळ्या खाऊन झोपला असेल आणि त्याच्या घरी आता कशाला जायचं आहे. अरे चल त्याची झोप उडवायची आहे. काय अरे कुमी मला म्हटली राधाला तिची चूक कळली की सोने राधाची भेट घालून द्या असं. अरे मग काय म्हणतीस येड्या. अरे त्या दोघांचं जुळणार नाही, त्यांचं पॅचअप होणार आणि आपलं बी. आपलं नव्हे तुझं म्हण. होय होय माझं. बरं चल की. मी नाही येत. कर. अरे किशा आहे आजारी आणि ती नाही येणार आणि तू म्हणतोय ना तसं पण काय नाही होणार बघ. ए लागा असं म्हणू नको, होतंय लागा. चल. ए नाही आपण नाही येत. कर पप्प्या, आपण दोस्त नाही. दोस्त आहे की रे पण लागा ते आजार आहे तसं कसं त्याला न्यायचं. मी नाही येत, जा तुझ तू. काय लागा पप्प्या, चल की चल की. नाही म्हणलं कळतं का. चल की लागा. अरे नाही की जा. मी नाही येत. राहू दे राहू दे. पण होती बोडायचं. जातो का गप. चल. बिन का माझं डोकं खाते आणि ही एक यार खा की बाबा खा की तुझ्या यायला अंगा कुठे येतं खा. ह्या गोळ्या औषधाने ना परत तोंडाची चव घालवली. चहा करून पिऊ काय. नाही नको. आता थोड्या वेळात बापू येतील मग बापून मी सोबत पितो. किशा किशा. अरे भावा तुझं काम झालं. कसलं काम. अरे राधाला तिची चूक कळली, तिने तुला भेटायला बोलवलंय. होय कोण म्हणलं तुला. मला मला ती मला अरे ती कुमी म्हटल्या. कोणी म्हणलं होय. राधा तर नाही ना म्हणली पण. अरे राधाच कुमी जवळ म्हटल्या की माझी आता चूक झाली, मी किसूला असं नको बोलाय होतं म्हणून रे. दिघ्या कुमीन जाऊ तुला सगळं सांगितलं तेव्हा तिथं राधा होती का. नव्हती तिथं. नव्हती ना. दिघ्या तू जा घरी. आज माझी तब्येत खराब आहे, डोकं नको खराब करू. अरे किशा राधाने एवढा लागा विश्वासाने तुला भेटायला बोलवले, तू असं करतोयस लागा. चल की. मग एवढं विश्वासाने भेटायला बोलवलंय ना मग घरी का नाही आली माझ्या. अरे एकदा आली होती की. हां एकदा आली मग बोलली का नाही काही. अरे तवा नाही बोलली म्हणून काय झालं, आता बोलणार आहे नव्हता. मला नाही यायचं. आला का किशा असं करू नको लागा. दे तू येडाय कर. तुला माहिती ना बापू काय म्हणलेत, जोपर्यंत बरा होत नाही ना तोपर्यंत घराच्या बाहेर निघायचं नाही. तांगड तोडतीने बोललेत. अरे बापू गेले का आम्हाला दिवस तर लगेच येऊ की भेटून. ए लागा चल की चल की माझ्यासाठी लागा चल की. आधी घ्या. बर राधा राधा राधासाठी चल 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 चल. आईला काय किशा गार लागतंय काय. तिच्यात तर शिदम्या कशा लावलोय आपण इथं. कुठे ती. अरे जरा दम काढ की. तू आलाय म्हणलं ती येणारच की. का ती इथंच बसू दे. जरा कळसोस की. हां म्हणजे मीच कळस असतो. एक तर मी आजारी तुला नको नको बोललो तरी मला इथं घेऊन आलाय. आणि तुला चांगलं माहिती बापूला जर माहीत झालं ना तर बापू दोघाला बी ओरडणार आहेत म्हणून. अरे बाबा नको ओरडू तू. थांब तिला आण तू बोलू. अरे घरात जाणार होय आणि घरात कोणी असलं तर. अरे तिनं घरामागं बोलवले, घरात कोण असतं तिनं बोलावलं असतं का. अरे आपण आले तिला कसं कळणार. जरा तिला इशारा देणे येतो की. येऊ का. लवकर ये. गाडी काय दिसेना म्हणजे घरात कोणच नाही.
घराला कुलूप? राधा नाही वाटतं घरात. भूमीनं बराबर शाळा केली. काय अरे किशा, अरे काय अरे कुठे आहे ती? गेली. काय कुठे गेली? कुठं गेली? गेली. अरे तेच विचारते कुठे गेली? घराला कुलूप लावून गेली. काय घराला कुलूप लावून गेली? ठीक आहे, तुला बोललो होतं नाही ही अशीच करणार आहे म्हणून. हिनं तोंडावर पाडण्यासाठी आपल्याला बोलवलंय, अपमान करायचा आहे तिला माझा. आणि अशी पण ती बोलली होती की तू तोंड नाही बघायचं. बदलली रे ती, नाही राहिली आता पहिल्यासारखी, लय बदलली आता ती. किशा, नको राग डोक्यात घालून घेऊ. अरे तुला भेटायचं म्हणून ती कुलूप घालून गेली असेल घराला. वादी घ्या वा, म्हणजे तर आपल्याला भेटायला बोलून स्वतः कुलूप लावून घरात निघून जाती. अरे तुला नाही कळली शाळा? ती बरोबर बोलत होती. ती कोणती? तुला काय करायचंय असं कोणतरी? तिनं मला असं केलं ना, मी पण तिला तोंडावर पाडणार, तिचा मी पण अपमान करणार. बघ तू, ती बदलली ना, मी पण बदलून दाखवणार, मी पण करून दाखवतो. किशा, किशो, भूमीला गंडोला वाटतं म्हणून तुम्ही मला सांगत नव्हती. काय ग राधे, तुझ्या शाळेतल्या सराला तू काय सांगत गेलीस? तुला चांगलं गुढीनं मी गावाला जायचं म्हणत होतो, हां तर तू टांगाय नेलंस वय. आणि काय म्हणतेस, आमचा आप्पा मला गोड बोलून गावाला नेतेली आणि तिकडं दादापाशी ठेवतेली आणि मला कायमच्या शाळेतनं काढतेली. हां आता तू बघच, गोड बोलून तुला कसा मी गावाला नेतोय ती. अगं आप्पा म्हणते मला, गावातल्या लोकांनी मी कसा गोड बोलतो आणि गोड बोलून त्यांचा कसा काटा काढतो तुला कुठं माहिती? लई शाळा शिकायची हौस आली वे तुला. शिका शिका, चांगली शाळा शिका. हा अरे वा किसू, बाहेर बसलायस म्हणजे बरं वाटत असेल तुला, हो ना? नाही वाटत. नाही वाटत म्हणजे? अरे मग बाहेर का बसलायस? चल ना आत बस. नाहीच मला. नाही यायचं म्हणजे? अरे मी तुझ्यासाठी शिरा बनवून आणलाय, चल ना आत बसून खा. मला नाही खायचा. आणि का करते तू हे सगळं? का म्हणजे? रोज वेळेवर डब्बा म्हणून आणते, रोज आवडीचं जेवण म्हणून आणते, आणि जेवण तर इथंच थांबते. हवं नको ते बघते. कशासाठी? कशासाठी म्हणजे? मला आवडतो म्हणून. काय? अरे तसं नाही, म्हणजे मी रोज आपल्या घरी येते ना, घरातला कोपऱ्यान कोपऱ्या मला माहिती आहे, घरातली कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे हे पण मला माहिती आहे, सगळ्यांच्या आवडीनिवडी मला माहिती आहेत. आणि किसू, मी जे करते ना ते करायचं म्हणून नाही करत. अरे माझ्या मनाला हे सगळं आपलंसं वाटतं म्हणून करते. मी या घरात आले ना की मला हे घर माझंच वाटतं. बापू आपले आहेत, किसू आपला आहे असं वाटतं, म्हणून होत असेल माझ्या हातून हे सगळं. बर किसू, आता तरी सांगणारच का मला तुझ्या मनात काय चाललंय ते? बरं असू दे, नको सांगू. किसू, मी तुला एक कविता ऐकू? मी तयार केली आहे. कविता? हो. राहिला नाही भरोसा आरशावर देखील, मलाच वाटते चुकीची मी देखील, डोळे झाकून विश्वास ठेवते मी, हीच कदाचित चूक माझी देखील. किसू, कशी वाटली रे कविता?
छान होती ना? माणूस स्वतःला आपलीच चूक आहे असं म्हणून स्वतःचा आरसा घाण करत असतो, पण समोरचा माणूस बदललाय हे त्याच्या लक्षातच येत नाही. हो ना किसू? किसू